तुमचा मुलगा किंवा मुलगी दर महिन्याला आजारी पडतंय का? सर्दी आणि खोकला होतोय का? हवामान थोडं जरी बदललं किंवा मुलांनी थोडं जरी थंड पाणी पिलं की लगेच त्याचा घसा धरतोय का? नाक गळायला लागतं का? आणि ताप सुद्धा येतोय का? आणि अशा वेळेला मग नाईलाजानं तुम्हाला पुन्हा एकदा डॉक्टरांच्याकडे जावं लागतं आणि सतत अँटीबायोटिक्सचे डोस घ्यावे लागतात आणि एक कोर्स संपतोय ना संपतो तोपर्यंत पुढच्या महिन्यात पुन्हा तीच समस्या उभी राहते आणि अनेक पालकांची ही सर्वात मोठी आणि रोजची चिंता बनली आहे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट अतिशय गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे की मुलाला वारंवार आजारी पडण्यापासून जर वाचवायचं असेल तर फक्त बाहेरून औषधं घेऊन काहीच उपयोग नाहीये. कारण खरी जी समस्या आहे ती बदलत्या हवामानात नाहीये, तर खरी समस्या तुमच्या मुलाच्या शरीराला आतून जी कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी असू शकते. आणि जोपर्यंत आपण शरीराची ही मूळ ताकदच वाढवत नाही ना, तोपर्यंत आजाराचं हे चक्र थांबणार नाहीये. नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की आयुर्वेदानुसार मुलांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या नॅचरली आणि मुळापासून कशी वाढवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण यामध्ये सांगितलेले उपाय तुमच्या मुलांना सारखं आजारी पडण्यापासून कायमचे वाचवू शकतात. तुमच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुद्धा कमी होऊ शकतात. तर सगळ्यात आधी आपण या समस्येच्या मुळामध्ये जायला पाहिजे. मुलांना वारंवार सर्दी खोकला का बरं होतो? आजकाल आपण पाहतो की अनेक मुलांना सतत सर्दी असणे, छातीमध्ये कफ साठून राहणे, खोकल्याची उबळ येणे किंवा वारंवार ताप येणे ह्या समस्या आहेत. सतत कमजोरी पण जाणवते, खेळताना लवकर दमतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूक न लागणे ही लक्षणं अतिशय सामान्य झाली आहेत. मग यामागे कारणं कोणती बरे आहेत? आजकालच्या जीवनशैलीत दडलेली ही कारणं आपण अनेकदा नकळतपणे दुर्लक्षित करतो. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे जंक फूड्स. मुलांना डब्यात किंवा संध्याकाळी खायला मिळणारे पॅकेट फूड्स, चिप्स, बेकरी पदार्थ हे शरीरासाठी अतिशय घातक आहेत आणि हानिकारक आहेत. दुसरं कारण म्हणजे थंड पदार्थ. सतत फ्रीज मधलं थंड पाणी पिणे, आईस्क्रीम खाणे आणि दिवस रात्र काही मुलं एसी मध्ये सुद्धा राहतात किंवा रूम मध्ये कोंडून राहणे, सूर्यप्रकाश नसणे आणि याशिवाय मैदानी खेळ पूर्णपणे बंद झाल्यामुळे आणि सतत मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीन समोर बसून राहिल्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम हा शून्य झालेला आहे. आणि या सगळ्यावरती कडी म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागत राहिल्यामुळे मिळणारी ती अपुरी झोप. आता या सर्व चुकीच्या सवयींचा शरीरावरती काय बरं परिणाम होतो हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. आयुर्वेद सांगतो की लहान मुलांचे वय हे नॅचरली कफ दोषाच्या प्राबल्याचे वय असते. त्याला आपण बाल्यावस्था म्हणतो. अशा वेळी जर तुम्ही त्यांना सतत थंड, पचायला जड आणि मैद्याचे पदार्थ खायला दिले तर त्यांच्या पोटामधला अग्नी म्हणजे पचनशक्ती अत्यंत कमजोर होते. जेव्हा ही पचनशक्ती मंदावते तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होत नाही आणि मग त्या न पचलेल्या अन्नामधनं एक अत्यंत चिकट आणि विषारी घटक तयार होतो. यालाच आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं. आणि हा आम म्हणजे शरीरातलं विष किंवा टॉक्सिन्स आणि ते बाहेर काढणं गरजेचं असतं. हा आम जेव्हा शरीरामध्ये पसरतो तेव्हा तो श्वसन संस्थेमध्ये म्हणजे छातीत, नाकामध्ये जाऊन साठतो. त्यामुळे तिथे कफ साठून राहतो आणि जंतूंना वाढण्यासाठी एक पोषक वातावरण तयार होतं. जोपर्यंत शरीरामध्ये हा आम आहे आणि जोपर्यंत पचनशक्ती कमजोर आहे तोपर्यंत तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही कधीही वाढू शकत नाही. म्हणूनच आयुर्वेद सांगतं की सर्व आजारांचे मूळ हे पोटामध्ये लपलेले आहे. अशा वेळी आपण काय करतो? मूल आजारी पडलं की आपण लगेच अँटीबायोटिक्स देतो. पण सतत अँटीबायोटिक्स देणे योग्य आहे का? अर्थात काही गंभीर इन्फेक्शन मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्स घेणं अतिशय महत्त्वाचं असू शकतं आणि ते जीव वाचवणारे सुद्धा औषध आहे. पण साध्या सर्दी खोकल्यासाठी जर वारंवार अँटीबायोटिक्सचा वापर केला तर त्याचे अत्यंत भयंकर परिणाम तुमच्या मुलाच्या आरोग्यावरती होतात. आता आधुनिक विज्ञान सुद्धा हे मान्य करत आहे की आपल्या आतड्यामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये अब्जावधी चांगले बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया असतात जे आपली इम्युनिटी मजबूत ठेवण्याचं काम करतात. जेव्हा आपण अँटीबायोटिक्स देतो आणि वारंवार देतो तेव्हा त्या औषधाला वाईट आणि चांगले बॅक्टेरिया यातला फरकच समजत नाही. ते वाईट जंतूसोबतच चांगल्या बॅक्टेरियांना सुद्धा पूर्ण नष्ट करतात. आणि याचा परिणाम काय होतो? मुलांची गट हेल्थ म्हणजे आतड्याचं आरोग्य पूर्ण खराब होतं. गट हेल्थ खराब झाली की मुलांचं पचन बिघडतं, त्यांना बद्धकोष्ठता किंवा जुलाब होतात, त्यांची भूक पूर्णपणे मरते आणि सगळ्यात गंभीर म्हणजे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया जर नष्ट झाले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी आधीपेक्षा जास्त कमजोर होते. यामुळे मूल पुढच्याच महिन्यामध्ये पुन्हा आजारी पडते आणि हे एक दुष्ट चक्र आहे. कारण आयुर्वेदामध्ये आणि आधुनिक विज्ञानात सुद्धा पचन संस्था हीच खऱ्या आरोग्याचा आणि इम्युनिटीचा पाया मानली जाते. मग तुम्ही म्हणाल या दुष्ट चक्रामधून बाहेर कसं पडायचं? आयुर्वेदानुसार इम्युनिटी वाढवण्याचे नैसर्गिक आणि खात्रीशीर उपाय कोणते बरं आहेत? सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पारंपरिक
पारंपरिक उपाय तो म्हणजे च्यवनप्राश. आयुर्वेदामध्ये च्यवनप्राशला रसायन असं म्हणलंय. रसायन म्हणजे अशी गोष्ट जी शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ताकद देते आणि शरीरामध्ये एक ओज निर्माण करते. ओज म्हणजे तुमची अल्टिमेट इम्युनिटी. आवळा आणि अनेक अशा वेगवेगळ्या दिव्य वनस्पतींपासून, औषधी वनस्पतींपासून बनलेला च्यवनप्राश हा मुलांसाठी एखाद्या संजीवनी सारखंच आहे. आता च्यवनप्राश कधी सुरू करायचं आणि कसं द्यायचं? साधारणपणे मूल 2 वर्षाचे झाले की त्याला योग्य प्रमाणामध्ये च्यवनप्राश दिला जाऊ शकतो. ताकद वाढण्यासाठी, वारंवार होणारी सर्दी आणि कफ कमी करण्यासाठी, त्याचबरोबर मुलांची ऊर्जा आणि भूक सुधारण्यासाठी सुद्धा हा अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मुलांना सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किंवा कोमट दुधासोबत त्यांच्या वयानुसार अर्धा ते 1 चमचा च्यवनप्राश नक्की द्या. आवळ्यातील नॅचरल व्हिटॅमिन सी आणि औषधी वनस्पतींमुळे त्यांची श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम अगदी मजबूत होते. दुसरा सोपा पण एक जादुई घरगुती उपाय म्हणजे हळदीचे दूध. हे आपले नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोमट देशी गाईच्या दुधामध्ये थोडीशी म्हणजे अगदी चिमूटभर हळद टाका आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा गाईचं साजूक तूप टाका. ते त्याला किंवा तिला प्यायला द्या. हे मिश्रण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हळद ही तशी प्रवृत्तीने उष्ण असते, त्यामुळे ती छातीमध्ये जो साठलेला कफ आहे, चिकट कफ आहे, तो वितळून बाहेर काढायला तिला मदत करते. आणि याच्यामध्ये घातलेलं जे तूप आहे ते त्या हळदीमधलं औषधी गुणांना थेट शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि तूप खाल्ल्यामुळे कोरडा खोकला सुद्धा कमी होऊन घशाला सुद्धा आराम मिळतो. त्यामुळे ऋतू बदलाच्या काळामध्ये आणि हिवाळ्यात तर हळदीचं दूध हे प्रत्येक मुलासाठी आवश्यक आहे. आता बघूया आहाराच्या पलीकडे अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे. मैदानी खेळ हे मुलांसाठी इतके महत्त्वाचे का बरं आहेत? आजकाल आपण पाहतोय की अनेक मुलं दिवसभर घरात बसून असतात. मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्स यामध्ये ती पूर्णपणे अडकलेली आहेत आणि त्यांची शारीरिक हालचाल जवळपास थांबलीच आहे. पण मित्रांनो, जर इम्युनिटी वाढवायची असेल तर मुलांनी मोकळ्या हवेत आणि उन्हात खेळणे, धावणे, सायकलिंग करणे, मैदानी खेळ खेळणे हे एक अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा मुलं बाहेर पळतात, खेळतात, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये घाम येतो आणि या घामावाटे शरीरातील अनेक टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. त्यामुळे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये खेळल्यामुळे त्याच्या शरीराला नॅचरल व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन डी हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनसत्व आहे. याशिवाय मैदानी खेळांमुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात आणि शारीरिक दमछाक झाल्यामुळे त्यांची भूक नॅचरली वाढते. त्यांना रात्री अत्यंत शांत आणि गाढ झोप लागते आणि सर्वांगीण मानसिक विकासही खूप चांगल्या प्रकारे सुधारतो. आणि यानंतरचा सगळ्यात दुर्लक्षित पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांची झोप आणि त्याचा इम्युनिटीचा संबंध. आजकाल मुले रात्री 12-1 वाजेपर्यंत जागे असतात, पण आयुर्वेद सांगतो की रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे शरीरातला वात दोष वाढतो आणि शरीराची नॅचरल दुरुस्त करण्याची प्रक्रिया, ज्याला आपण रिपेअर मेकॅनिझम म्हणतो, ती पूर्णपणे बिघडते. आपलं शरीर रात्रीच्या गाढ झोपेतच नवीन पेशी तयार करत असतं आणि इम्युनिटीला मजबूत करत असतं. जर झोपच अपुरी असेल तर शरीर आजारांशी लढण्यासाठी ताकदच कशी उभी करू शकणार? त्यामुळे मुलांसाठी एक कडक नियम करा. त्यांनी रात्री 9:30 ते जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत झोपलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी टीव्ही, मोबाईल किंवा कोणतेही स्क्रीन असलेले उपकरण बंद असले पाहिजेत, कारण स्क्रीन मधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मुलांची झोपच उडते. लक्षात ठेवा, चांगली आणि पुरेशी झोप म्हणजे मजबूत इम्युनिटी. आता शेवटी पाहूयात की मुलांच्या रोजच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या नाही. मुलांच्या आहारामध्ये देशी गाईचे साजूक तूप, देशी गाईचे दूध, मूग, ताजी आणि हंगामी फळे, पालेभाज्या, विविध प्रकारचे गरम सूप्स आणि पचायला हलकी असलेली खिचडी या गोष्टींचा आवर्जून समावेश करा. मूग हा आयुर्वेदामध्ये पचनासाठी सगळ्यात हलका आणि ताकद देणारा मानला आहे. त्यामुळे गरम सूप्स मध्ये पचनशक्ती म्हणजे आपली अग्नी प्रज्वलित करण्याचं काम जे आहे ते चांगलं होतं. आणि काय पूर्णपणे टाळायचं आहे? कोल्ड ड्रिंक्स, फ्रीज मधले थंड पाणी हे मुलांना अजिबात देऊ नका. आईस्क्रीमचं जास्त सेवन, पॅकेट फूड्स आणि रंगीत प्रोसेस स्नॅक्स पूर्णपणे बंद करा. या पदार्थामध्ये असलेले रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह मुलांच्या शरीरामध्ये आम वाढवतात आणि इम्युनिटीचा नाश करतात. आयुर्वेदाचा मुख्य संदेश आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे. आयुर्वेद हा फक्त आजार झाल्यावर तो कमी करायला भर देत नाही, तर आयुर्वेद सांगतं स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे शरीर आतून इतके मजबूत आणि बळकट बनवणे की आजार वारंवार होऊच नयेत. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हाच आयुर्वेदाचा खरा गाभा आहे. म्हणूनच फक्त औषधावरती अवलंबून न राहता मुलांना चांगला आणि सात्विक आहार द्या. त्यांची झोप योग्य वेळेवर होईल याची काळजी घ्या. त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांची पचनशक्ती सुधारण्यावर भर द्या
आणि नॅचरल आयुर्वेदिक औषधींचा आधार नक्की घ्या. हे सर्व घटक मुलांच्या आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नॅचरली आणि आयुर्वेदिक पद्धतीने मजबूत करायची असेल तर योग्य दिनचर्या आणि योग्य आयुर्वेदिक सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मुलांचे वारंवार आजारी पडणे हे थांबवायचे असेल आणि त्यांची अंतर्गत ताकद जर वाढवायची असेल तर गोसत्व फाउंडेशनने बाल सुवर्ण अमृतम तसेच अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने गोसत्वम किड्स इम्युनिटी सपोर्ट किट तयार केलंय. या इम्युनिटी सपोर्ट किट बद्दल अधिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क करा. आमचे तज्ज्ञ तुम्हाला नक्कीच मदत करतील. शेवटी जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॉंग इम्युनिटी स्टार्ट्स फ्रॉम स्ट्रॉंग डायजेशन. मजबूत रोगप्रतिकार शक्तीची सुरुवात ही नेहमी आपल्या पचनशक्तीपासून होते. जी मुलं मैदानावरती मोकळेपणाने खेळतात आणि घरात बनवलेले साधे पण पौष्टिक अन्न खातात तीच मुले कायम जास्त निरोगी आणि आजारापासून दूर राहतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातील सर्व पालकांसोबत तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.